तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, दया क्षमा जाचे अंगी, लोभ हंता नये मना, जगी विरक्त तोची जाना, इह परलोकी तोची सुखी, इह परलोकी तोची सुखी, शुद्ध ज्ञान जाचे मुखी, मिथ्या कल्पना मागे सारा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा, लोभ हंता नये मना, जगी विरक्त तोची जाना, विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यम, वरम पुंडलीकाय दातून मुनींद्रे, समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम पांडुरंगाकार मोदिवक्रम खलानिशवादापनोदारि दक्षम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव, नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो निवृत्ती उतारा सोपान देवा, निवृत्ती उतारा सोपान देवा, निवृत्ती उतारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मस्तक माझे पायावरी, ह्या वार करी संतांच्या, ह्या वार करी संतांच्या, लागून या पाया विनवितो तुम्हा, करटाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, दया क्षमा जाचे अंगी, लोभ हंता नये मना, जगी विरक्त तोची जाना, इह परलोकी तोची सुखी, शुद्ध ज्ञान जाचे मुखी, मिथ्या कल्पना मागे सारा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा. प्रस्तुत प्राप्त संप्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग आदिमाया आदिशक्ती मुक्ताई यांचा ताटीपर प्रकरणातील अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार द्यावा लागतो, तो म्हणजे असा की आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि या ठिकाणी
आज खरं कीर्तन ज्यांचं होतं अशा आमच्या गुरुवारी आईसाहेब अश्विनीताई म्हात्रे, त्या आजारी असल्यामुळे त्या बोलू शकत नाही म्हणून मी कीर्तन करते. ह्या आईंचं वर्णन काय करणार, शब्द अपुरे पडतील इतकं वर्णन आमच्या आईंचं आहे. आईने संसाराचा त्याग केला केवळ जगाच्या कल्याण, संतांची विभूती, देह कष्टविधी परोपकारी. तुम्ही करू शकता का दुसऱ्यांच्या लेकरासाठी संसाराचा त्याग? नाही करू शकत. जसं की भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना एखाद्या भक्ताच्या जिभीच्या चिंधळ्या झाल्या ना तरी त्या देवाचं वर्णन संपत नाही. तसं आमच्या आईंचं वर्णन करत असताना जिभीच्या चिंधळ्या झाल्या ना तरी वर्णन संपणार नाही इतकं आमच्या आईंचं वर्णन आहे. या आईने संसाराचा त्याग केला केवळ जगाच्या कल्याणात, संतांच्या विभूती. आजचा अभंग एका स्त्रीचा आहे म्हणजे मुक्ताईचा अभंग आहे. काही लोक म्हणतात स्त्रियांनी कीर्तन करू नये, स्त्रियांनी भजन करू नये, स्त्रियांनी पूजन करू नये. मी म्हणते का करू नये स्त्रीने कीर्तन, का करू नये स्त्रियांनी भजन? अहो ज्ञानोबराय म्हणतात, संत म्हणतात की यारे यारे लहान थोर, याती भला त्या नारी नर, न करावा विचार न लगे चिंता कवणाची. इथे सगळ्यांना सारखाच अधिकार दिला आहे. या कार्यक्रमाचं अग्न लावण्यपूर्वक आहे. या कार्यक्रमाचं वर्णन जर ज्ञानोबरायांच्या भाषेत करायचं असेल ना तर ते असं करता येईल की प्रथम जैसा काळी लावण्याची नभाळी, प्रगटे जैसी आळी अंगना अंगणी. या कार्यक्रमाचं अग्न लावण्यपूर्वक आहे. या कार्यक्रमाची साऊंड सिस्टीम सुंदर आहे. या कार्यक्रमाचे मृदुंगाचार्य सुंदर आहे, गायनाचार्य सुंदर आहे. या कार्यक्रमामध्ये काळाची गरज आहे, मुलांनी घडावं म्हणून बाळ गोपाळ या ठिकाणी आहेत. म्हणून सगळ्यांचे एकदा धन्यवाद मानते. ह्या अभंगामध्ये मुक्ताई ज्ञानोबरायांना उपदेश करते. ह्या अभंगाचा आपण थोडासा सरळ अर्थ जाणून घेऊ की ह्या अभंगामध्ये मुक्ताबाई ज्ञानोबरायांना काय उपदेश करते. तत्पूर्वी आपण सगळ्यांनी एकदा भजन करू. विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये मुक्ताबाई ज्ञानोबरायांना उपदेश करते. संत तोची जाना जगी, संत कसा असला पाहिजे, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. दादा, संत असा असतो की त्याच्या अंगामध्ये दया आणि क्षमा असते. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नाहीये मना. दादा, संत असा असतो की त्याच्या अंगामध्ये लोभही नसतो न अहंताही नसती, त्याला म्हणावं संत. लोभ अहंता नाहीये मना, जगी विरक्त तोची जाणं. ह्या जगामध्ये तो विरक्त असला पाहिजे. जगी विरक्त तोची जाणं, इह परलोकी तोची सुखी. ह्या इह लोकामध्ये, ह्या कलियुगामध्ये तो संत सुखी असला पाहिजे. इह परलोकी तोची सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. संत कोणाला म्हणलं जातं? त्याच्या मुखामध्ये शुद्ध ज्ञान आहे त्याला म्हणलं जातं. जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथे हिची जाणावा, त्याला म्हणतात संत. पण ते सगळं करण्यासाठी दादा आपल्याला एक गुरु करावा लागतात. ज्ञानोबराय म्हणतात गुरु हा संत कुळीचा राजा आहे, गुरु हा प्राण विसावा आहे, गुरु विना देव नाही तुझा पहा त्रैलोक्याचा. ज्ञानोबराय या अभंगामध्ये सांगतात की प्रत्येकाने गुरु केला पाहिजे. म्हणून मुक्ताबाई ज्ञानोबरायांना उपदेश करते, दादा संत कसा असला पाहिजे. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याच्या अंगी, लोभ अहंता नाहीये मना, जगी विरक्त तोची जाना, इह परलोकी तोची सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, मिथ्या कल्पना मागे सारा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा. दादा, हे सगळं ज्यांच्यामध्ये असतंय ना तो म्हणजे संत असतो. आणि ते संत कोण आहेत? तुम्ही आम्ही का? तर नाही, ते संत ज्ञानोबराय होते. मुक्ताबाई त्यांना उपदेश करते. आणि हा इह लोकामध्ये जो सुखी आहे तो देवाचं भजन करतोय, तो ह्या जगामध्ये सुखी आहे. कारण आपला जीव हा एकदा जाणार आहे. कबीर दास म्हणतात की चदरिया जिनी रे जिनी, चदरिया जिनी रे जिनी, चदरिया जिनी रे जिनी, चदरिया चदरिया
कबीर दास हे एक संत होते. त्यांनी सांगितलंय आपला जीव हा जाणार आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला आपला जर जीव मोक्षाला न्यायचा असेल तर आपण राम नाव घेतलं पाहिजे. आता हा राम कोणाचा होता? कौसल्याचा रामबाई. कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा. भाबड्या भक्तासाठी देव करे काम, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. बडिया भक्तासाठी देव करी काम. कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. देवाला नामस्मरण करावं लागलं. मग मुक्ताबाई सांगते, दादा संत तोची जाणा जगी. संत जाणला पाहिजे, संत मनापासून केला पाहिजे. पण संत जाणण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी असलं पाहिजे, म्हणून त्याला संत जाणला असं म्हणतात. आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया कोण आहे? ज्ञानोबराया. वारकरी संप्रदायाचा खांब माझे एकनाथ महाराज आहे. ह्या वारकरी संप्रदायाचा कळस माझ्या तुकोबराया. या वारकरी संप्रदायाची पताका माझ्या बहिणाबाई. बहिणा फडकती ध्वजा, संत करीत योजा. मग दादा संत कसा असला पाहिजे? संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. लोभ हंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा. इहा परलोकी तोची सुखी, शुद्ध ज्ञान ज्याची मुखी. मिथ्या कल्पना मागे सारा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा. अहो संत कोणाला म्हणावं? माझ्या तुकोबराया एक संत होते, नाथ महाराज एक संत होते, मीराबाई संत झाल्या, मुक्ताबाई संत झाली. आता हे नाथ महाराजांच्या नावामध्ये आपल्याला त्रिवेणी संगम बघायला भेटतो. त्रिवेणी संगम म्हणजे काय? 3 नद्यांचा संगम का? तर नाही. नाथांनी केले भक्तीचे मंथन, नाथांनी केले भक्तीचे मंथन, म्हणून आले देवकी नंदन. त्यांनी उगळले चंदन, अशा नाथांना त्रिवार वंदन. त्यांच्या घरी 36 वर्ष भगवंताने न सांगता कामे करावी. त्यांना म्हणावं संत. त्यांच्या मुखामध्ये शुद्ध ज्ञान होतं, त्यांच्या मुखामध्ये शुद्ध ज्ञान येत होतं. त्यांना म्हणावं संत. अहो देवाने त्यांच्या घरी 36 वर्ष भक्ताची घरी कामे न सांगता करी, कामे न सांगता करी, कामे न सांगता करी. असे भक्ताची घरी कामे न सांगता करी, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. त्यांना म्हणावं संत. त्यांच्या नावामध्ये त्रिवेणी संगम निर्माण होतो. अहो देवाने त्यांच्या घरी 36 वर्ष राहून न सांगता कामे करावी. नोवे नोवे कावडीने पाणी भरलं. कावडीने पाण्याच्या घरी चक्र पाणी वाहे, अनंत भक्ती भावे रावण त्याच पाये, अनंत भक्ती भावे रावण त्याच पाये. कावडीने पाण्याच्या घरी चक्र पाणी वाहे, अनंत भक्ती भावे रावण त्याच पाये, अनंत भक्ती भावे रावण त्याच पाये. निळोबाराय सांगतात की त्यांच्या घरी भगवंताने 36 वर्ष राहून पाणी भरलं. आशांचं मी वर्णन करतो. अहो देवाने सगळ्या संतांना चंदन उगाळून लावलं, जेवायला वाढलं, त्या पत्रवाळ्या वावरात देऊन फेकल्या. अहो त्या नाथ महाराजांच्या घरी भगवंताने राहावं, किती नवल त्यात. अहो ज्यावेळेस नाथ महाराजांच्या नावामध्ये त्रिवेणी संगम तयार होतो,
ते नाथ महाराज संत श्रेष्ठ एकनाथ महाराज त्यांच्या अंगावरती यवनांनी 108 वेळा थुंकावं. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला. प्रसाद देऊन मुक्ती केला. प्रसाद देऊन मुक्ती केला. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला. प्रसाद देऊन मुक्त केला. प्रसाद देऊन मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला. अहो नाथ महाराजांच्या अंगामध्ये इतकी क्षमता होती. ज्यावेळेस नाथ बाबा स्नान करण्यासाठी निघाले आणि त्या नदीमध्ये एक इंचू पडला होता. तो इंचू पाण्यामध्ये तडपडत होता. नाथ महाराज त्याला हातात घ्यायचे आणि घेतलं की तो इंचू त्यांना दंश करायचा. परत तो खाली पडायचा. परत नाथ बाबा त्याला उचलायचे. परत तो खाली पडायचा. एकाने विचारलं का हो बाबा, जसं तो त्याचा धर्म सोडत नाहीये तसं तुम्ही तुमचा का धर्म सोडत नाही? नाथ बाबा म्हणतात त्याने त्याचा धर्म सोडायचा नाही, मग मी माझा का धर्म सोडू? म्हणून संत त्यांना म्हणलं जातं अभंगाच्या प्रथम चरणात संत तोची जाण जगी. 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 जाण जगी. संत तोची 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 जाण जगी. हे दया क्षमाचे अंगी. दया क्षमाचे अंगी. लोभ अंत नय मना. लोभ अंत नय मना. लोभ अंत नय मना. लोभ अंत नय मना. मग संत कसा असला पाहिजे? संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याची अंगी. लोभ हंत नाहीये म्हणा जगी विरक्त तोची जाणा. इहा परलोकी तोची सुखी. शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. मिथ्या कल्पना मागे सारा. ताठी उघडा ज्ञानेश्वरा. याला म्हणतात संत. यांना म्हणतात संत. अहो आमच्या आईने आमच्यासाठी संसाराचा त्याग केला. ते एक संत झाल्या. तर का केला? तर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हिची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. देवाकडे तुम्ही काय मागताय याची अपेक्षा देवाकडे आधीच पाठ असते. आपण देवाकडे काय मागतोय याची अपेक्षा देवाकडे आधीच पाठ असते. मग देवाकडे काय मागावं आणि काय नाही नाथ बाबा सांगतात. अहो देवाचं इतकं नामस्मरण केलं पाहिजे. इतकं नामस्मरण केलं पाहिजे. हरी बोला घेता हरी बोला देता. सर्व काही करिता हरी बोला. हरी बोला खाता हरी बोला खाता. सर्व काही करिता हरी बोला. हरी हरी म्हणलं पाहिजे. हरी हरी म्हणलं पाहिजे. हरी उच्चारणी अनंत पाप राशी. 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 जातील लयाची क्षण मात्र
त्यांना म्हणावं संत. संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ हंत नाहीये मना जगी विरक्त तोची जाणा. मुक्ताबाई ज्ञानोबरायांना अशा रीतीने उपदेश करते दादा. ज्यावेळेस ज्ञानोबरायांच्या आई वडिलांचा देहांत प्रायचित्त झाला त्यावेळेस मुक्ताई रडायला लागले. दादा आता माझं संगोपन कोण करणार, मला कोण सांभाळणार. ज्ञानोबरायांनी म्हणावं मुक्ते मी आहे ना, मी तुझ्यासाठी काकीमध्ये झोळी घेईन, आळंदीमध्ये भिक्षा मागेल. ज्ञानोबरायांनी काकीमध्ये झोळी घेऊन भिक्षा मागावी. एक दिवस असा प्रसंग घडला, इतका ऊन पडलं होतं ज्ञानोबरायांना तहान लागली म्हणून ते एका माऊलीकडे पाणी मागायला गेले. माऊली थोडं पाणी देताय का हो, ग्लासमध्ये देऊ नका, हातामध्ये ओंजळभर पाणी ओतताय का. तर त्या माऊलीने म्हणावं अरे संन्यासाच्या कार्ट्या, तिथे इंद्रायणी वाहते, तिथे जाऊन ढसा ढसा पाणी पी. ज्ञानोबरायांनी खाली मान घातली आणि इंद्रायणीच्या तीराने निघाले. तिथे हातामध्ये पाणी घेतलं, लावून तोंडाला लावणार तेवढ्यात येसोबा खेचरजींनी बघितलं. खाटकन ज्ञानोबरायांच्या गालात मारलं. ज्ञानोबरायांनी काका काय चुकलं होतं माझं का म्हणून तुम्ही मला हाणलंय. अहो मी पाणी मागायला गेलो तर त्या माऊली मला म्हणाल्या इंद्रायणीच्या तीराला जाऊन पाणी प्या. मी पाणी पित होतो तेवढ्यात तुम्ही मला मारलं. अहो जी गोष्ट आम्ही चुकली नाही ना, जी गोष्ट आमच्या आई वडिलांनी केली त्यांनी त्याचं प्रायचित्त देखील भोगलं तरी तुम्ही आम्हाला का त्रास देताय. अहो ज्ञानोबरायांकडे इतकं ज्ञान होतं की त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद म्हणविला. नव्हे तर निर्जो भिंत चालवली. इतकंच काय, गीतेवरती टीका म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली. मस्जिदीला बोलायला लावलं, मेलेले माणसं जिवंत केले. त्या ज्ञानोबरायांनी जर येसोबा खेचरजींकडे असं डोळे वटारून जर बघितलं असतं तर येसोबा खेचरजी भस्म झाले नसते का. मग संत कसा असला पाहिजे, संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याचे अंगी. ज्ञानोबरायांनी त्यांच्याकडे बघितलं. काका चुकलं माझं, मी नाही पाणी पिणार, जाऊ का होतं मी घरी जातोस. ती झोळी घेतली, फाडली, त्याच्यातलं पीठ पायाने तुडवलं आणि ज्ञानोबरायांना म्हणावं भर ते पीठ भर. ज्ञानोबरायांनी खाली मान घालून सिद्धपेठाकडे निघाले. मुक्ताईने बघितलं माझा दादा आलाय म्हणजे मला काहीतरी खायला घेऊन आला असेल. तो आनंद फाळ काळ टिकला नाही माय बाप. ज्यावेळेस ज्ञानोबराया जवळ येत आहे आणि बघितलं मुक्ताईने दादांचं अंग चिखलमय झालंय. राग आलाय, डोळे लाल बुंद झालेत. मुक्ताबाई ज्ञानोबरायांना म्हणते दादा आपल्या घरी राहणी घर नाहीये दादा, तुम्ही ह्या दगडावर बसा. 4-6 तांबे माझ्या मुक्ताईने ज्ञानोबरायांच्या अंगावरी ओतले. ज्ञानोबरायांना रडायला आलं. आज जर माझी आई असती तर येसोबा खेचरजींना जाऊन बोलली असती, येसोबा काय केलं होतं व माझ्या मुलाने, का म्हणून इतका छळ करताय. पण हे सांगणार तरी कोणाला, अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड नेई लगे माई. सांगायचं कोणाला म्हणून ज्ञानोबरायांना रडायला येतंय. पण बहिणी समोर रडावं का तर नाही. ताटीमध्ये गेले, ताटीमध्ये जाऊन बसले. मुक्ताबाई ज्ञानोबरायांना शोधते. दादा ओ दादा कुठे आहेस तुम्ही. जाऊन बघितलं ज्ञानोबराया ताटीमध्ये ध्यान करताय. मुक्ताबाई ज्ञानोबरायांना उपदेश करते. दादा एखादा जर कीर्तनकार रस्त्यावरनं जात असताना एखाद्या पेतडाने त्याला शिव्या दिल्या ही साहजिक गोष्ट आहे दादा, पण एखाद्या कीर्तनकाराने जर कीर्तनकाराला शिव्या दिल्या किती मोठी गोष्ट आहे दादा. अहो लोकांचा स्वभावच असा आहे, एखादा माणूस पुढे चालला की त्याला कसं मागं वाढायचं. दादा मान्य आपल्याला आई नाहीये, बाबा नाही. मुक्ते तू सांगते ते खरं आहे. मग दादा ताटी उघडा ना. मिथे कल्पना मागे सारा, मिथे कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना
असला पाहिजे. संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. लोभ हंता नाहीये मना जगी विरक्त तोची जाना. ह्या परलोकी तोची चुकी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. मिथ्या कल्पना मागे सारा ताठी उघडा ज्ञानेश्वरा. दादा तुम्ही योग्यांचे माऊली आहात. तुम्ही जर रडायला लागला तर आम्ही काय करणार. गंगाच्या नैनी धरा ताठी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबराया ताटी उघडून बाहेर येतात आणि मुक्ताईला सांगतात, मुक्ता तुझ्या पोटामध्ये 2 दिवस झाले अन्नाचं कण नाही ना. दादा माझ्यामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल ना तर मी ह्या अजान वृक्षाचे पान खाईल, इंद्रणीचं पाणी पिन अशी म्हणणारी एक बहीण होती मुक्ताबाई. अहो संत कसा असले पाहिजे, माझ्या नामदेवरायांसारखे असले पाहिजे. त्यांच्या कीर्तनामध्ये भगवंताने येऊन नाचावं, इतकं नाचावं, इतकं नाचावं. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. त्यांनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग. अभंग बोलता रंग कीर्तनी भरिला. अभंग बोलता रंग कीर्तनी भरिला. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. देव इतके नाचत होते नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीपला हो जगी. चौयुगाचा भक्त नाम उभा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. कारण देवापाशी काही उच्च नीच होतं का. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठ भाव भक्त देखून या. दासी पुत्र कन्या विधुराच्या पक्षी द्वैत्याच्या घरी रक्षक. अहो देवाकडे इतकं काय होतं. आपण देवाकडे काय मागतो याची अपेक्षा देवाकडे आधीच पाठ असते. आपल्या माणसाला बोलण्यावरून नाही चालण्यावरून. एक चिरे मागणे तुझ्या पायी देवा, तुझ्या पायी देवा. एक चिरे मागणे तुझ्या पायी देवा, तुझ्या पायी देवा. एक चिरे मागणे तुझ्या पायी देवा, तुझ्या पायी देवा. एक चिरे मागणे तुझ्या पायी देवा, तुझ्या पायी देवा. देवाकडे काय मागावं. एक चिरे मागणे तुझ्या पायी देवा, पायापाशी ठेवा निरंतर. अहो तुकोबराय म्हणतात ठेविले आनंद तैसेच राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. अभंगाच्या 2ऱ्या चरणात. लोभहंता नये मना, लोभहंता नये मना. जगी विरक्त तुझी जाना, जगी विरक्त तुझी जाना. लोभहंता नये मना, लोभहंता नये मना. इतकं देवाचं नामस्मरण. नामदेव महाराजांनी इतकं देवाचं नामस्मरण केलं, इतकं देवाचं नामस्मरण केलं की नामदेव महाराजांनी देवाला जेवायला घातलं. दूध प्यायला दिलं. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. इतकं दिलं, इतकं केलं
अहो नामदेव महाराज म्हणतात की माझी दृष्टी ते देवाकडे लागली आहे. जनी दृष्टी लाग तुझ्या सगुणपणा तेने माझ्या मना बोध केला. अनंत जन्मीचे विसरलं दुःख पाहत तुझे मुख पांडुरंगा. योगियांच्या ध्यानी ध्यातना तुडसी तो आम्हा पासी मागे पुढे. नामसवे जीवे करीन लिंबलोन विटे सहित चरण ओवाळीन. इतकं देवाचं नामस्मरण केलं. नामदेव महाराजांनी आपला वारकरी संप्रदाय थेट पंजाब पर्यंत पोचवला. इतकं देवाचं नामस्मरण केलं की त्यांनी देऊळ फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेव हाती दूध प्याला. देवाला जेवायला घातलं. अहो तुकोबराया ज्यावेळेस वैकुंठाला गेले त्यावेळेस निळोबराया त्यांचा धावा करत होते. तुकोबरायांनी देवाची इतकी भक्ती केली. 4 युगापासून तुकोबराया देवाची भक्ती करत होते. त्यावेळेस त्यांना वैकुंठाला घेण्यासाठी भगवंत आले, पांडुरंग राया आले. सतयुगामध्ये प्रल्हादाच्या नावाने भक्ती तुकोबरायांनी केली. सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुगामध्ये देवाने त्यांना वैकुंठाला घेऊन जावं. इतकी भक्ती माझ्या तुकोबरायांची होती. जनाबाईची भक्ती काही कमी होती का? तिच्या घरी देवाने यावं, 1.5 खंडी दळण दळावं. इतकंच काय ते जनाबाई झाडत असताना अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. लोभंता नये मना ये परलोके सुखे. ओ ये परलोके सुखे, ये परलोके सुखे. ओ ये परलोके सुखे, ये परलोके सुखे. जनाबाईमध्ये लोभ होता का? नव्हता. अहंताही नव्हती. म्हणून देवाने तिच्याकडे यावं. त्यांना म्हणावं संत. अहो संत कशा असल्या पाहिजे? संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. लोभ अहंता नाहीये मना, जगी विरक्त तोची जाना. इह परलोकी तोची सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. मिथ्या कल्पना मागे सारा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा. सगळ्यांनी एकदा भजन करायचे. सगळ्यांनी वरती हात करा. विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय जय जय, जय 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 जय, हरि जय
दया क्षमा ज्याचे अंगी लोभ हंता नये मना जगी विरक्त तोची जाना इह परलोकी तोची सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताठी उघडा ज्ञानेश्वरा। आज मी हे कीर्तन कुणामुळे करत आहे तर आमच्या गुरुवारी आईसाहेब अश्विनीताई म्हात्रे यांनी संसाराचा त्याग केला। आमच्या आई आजच दवाखान्यातून आणले नाही तर त्याच कीर्तन करणार होतं। आई इतके आजारी आहेत की देवाकडे एकच मागणं मागते, आमच्या आईला आमचं आयुष्य लाभू दे आणि आमच्या आई लवकर बऱ्या होऊन इथेच परत कीर्तन करू दे। कारण संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ हंता नये मना जगी विरक्त तोची जाना इह परलोकी तोची सुखी शुद्ध ज्ञान ज्याची मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताठी उघडा ज्ञानेश्वरा। मिथे कल्पना मागे सारा 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 ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा लोभ अहंत नोये मना लोभ अहंत नोये मना लोभ अहंत नोये मना लोभ अहंत नोये मना ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा लोभ अहंत नोये मना लोभ अहंत नोये मना लोभ अहंत नोये मना जगी विरक्त तोची जाना जाना जगी विरक्त तोची जाना जगी विरक्त तोची जाना जाना तोची जाणा जगी विरक्त तोची जाणा जगी विरक्त तोची जाणा
बने हमारा। सुर की नदियाँ हर दिशा से, सुर की नदियाँ हर दिशा से बह के सागर में मिले। बादलों का रूप लेके बरसे हल्के हल्के मिले सुर मेरा तुम्हारा। झाली बदनाम देवा तुझ्या पायी, झाली बदनाम देवा तुझ्या पायी। चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही। इकडे इकडे इकडे. हलके 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 जगी विरक्त तोची जाना, जगी विरक्त तोची जाना। लोभांता नोय मला, लोभांता नोय मला, लोभांता नोय मला। विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल। बोली दे करू